गांधी एक युगाचा चेहरा, ज्याच्या नजरेला तो वावरत असलेल्या शतकाची हिंस्र स्वप्न कैद करू शकली नाहीत. इतिहासाच्या दर्पणात ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा भावी पिढ्यांना दिसेल असा. गांधी एक हिमनग, ध्रुवभूमीवरल्या शीतवृत्तांवरून उष्णवृत्तांच्या रोखाने निघालेला, ज्याचे प्रचंड प्राचीन 7 अष्टमांश पाण्याखाली आणि जो एखाद्या ठेंगण्याच्या उंचवट्या इतका वर, क्षितिजा आडून त्यानं प्रथम डोकं वर काढलं, तेव्हा अफाट समुद्रात बावळट वाटण्या इतकं साधं सरळ त्याचं ध्यान होतं. तेव्हा त्याच्याकडे पाहून जग हसलं, पण त्याच तुच्छतेनं साऱ्या समुद्रावर सत्ता गाजवणाऱ्या जहाजांचा काफिला त्याच्यावर चाल करून गेला. तेव्हा जगानं पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावरचं बालिश हास्य अजूनही कायम आहे, पण त्या लढाऊ जहाजांना मात्र कायमची जलसमाधी मिळाली. गांधी एक कलाकार. देश त्याच्यासमोर कोऱ्या चित्रफलकासारखा होता. त्या रित्या चौकटीनं त्याला बेचैन केलं होतं, आव्हानलं होतं. कुंचला घेतलेला त्याचा हात प्रारंभी काहीसा थरथरत होता. तो पेलण्याचा विश्वास अजून आला नव्हता. तो टेकवण्याचं साहस अजून होत नव्हतं. म्हणून रंगात बुडवून त्यानं काही फटकारीत दुसरीकडे ओढले. अखेर रंगांची एक संगती त्याला साधली. त्यात दारिद्र्याचा मिट्ट काळा रंग होता, श्वेत राजनीती आणि गूढ निळं अध्यात्मही होतं. अनेक नवविचारांच्या रंगछटा होत्या. 50शी गाठता गाठता त्याला आपली स्वतःची रेषा, व्हर्जिन लाईन ऑफ ॲक्शन गवसली. आतून उचंबळणारा आपला टोन सापडला. सर्व गृहितांच्या सरहद्दीबाहेर ढकलणारा हाही होता एक पॉप आर्टिस्ट. 4 तपांच्या तयारीत त्यानं 2 तपांच्या आत एक चित्र पूर्ण केलं. एका युगमुद्रेचं चित्र, जे एका देशाच्या चित्रफलकात मावू शकत नाही. ज्यात एकीकडे राजधानीतल्या विजयोन्मादाचा दिखाऊ दीपोत्सव आणि दुसरीकडे रक्तलांछित अंधारात जेव्हा छायाही थरथरून मागे सुटलेली, तेव्हा विश्वासानं काठी टेकत धनाच्या बांधावरून तोल सावरत निघालेली एका कोटीशीर्ष विराट पुरुषाची वाटचाल आहे. एक गरजणारी निशब्दता आहे. एक जहाज बंदर गाठण्याच्या बेतात असतानाच किनाऱ्याशी येऊन फसलेलं, आपल्या बरगड्यांना साखळ्या लावून खेचतोय तो एकटाच. खेचू शकला नाही तो हे जहाज. खेचण्याच्या प्रयत्नात ऊर फुटून कोसळला नव्हे, खेचण्याच्या प्रयत्नाला तो न समजलेल्या एका मूर्ख आवेगाने डागलं. तेव्हापासून ते जहाज तिथेच वाट पाहत पडलंय. कोणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रेन लावून ते जहाज काढायचा प्रयत्न करतंय. कोणी धर्मचक्र फिरवून या जहाजाची चक्र फिरवू पाहतात, तर कोणी ते कोळिष्टकात गुंतलंय असं समजून अध्यात्माच्या हलक्या हातांनी उकलू पाहतात. जे हा गुंतावळा सोडवायला जातात ते फक्त एक गोतावळा जमा करतात आणि सोडवण्याचं श्रेय कुणाला म्हणून आधीच भांडत सुटतात. स्वराज्यात जन्मलेली ही पिढीच हा गुंतावळा सोडवू शकेल. जे त्या पिढीला पकडू शकतील तेच त्याचे खरे वारसदार ठरतील. पण या तप्त शलाखेसारख्या पिढीला कोण पकडेल? त्यासाठी हवी अलिप्त यांत्रिकाची हिकमत. ती हिकमत त्याच्यापाशी होती. त्याने प्रथम मिठाच्या एका पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्याच्या साम्राज्य मिठाच्या 7 समुद्रापार फेकून दिलं. त्याने सुतातून सुरुवात केली आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. सुताच्या साध्या धाग्याने त्याने एक देशच्या देश, एक पिढीच्या पिढी बांधली. पण एक देशच्या देश, एक पिढीच्या पिढी बांधायला नुसती हिकमत पुरेशी नसते, त्यासाठी ताकदही लागते. आपल्याच मरणाचा भारी वजनाचा क्रूस आपल्याच पाठीवर वाहण्याची. गांधी ती हिकमत असलेला माणूस आणि ती ताकद असलेला प्रेषित. अखेर माणूसच तर होता तोही. सामान्य माणसासारखे प्रमाद त्यानेही केले, पण सामान्य माणूस जे कबूल करायला बिचकतो ते त्यांनी जग जाहीर केलं. मानवाच्या वास्तवतेचं रूप बुरखा काढून पाहायचा प्रयत्न त्यानेही केला, पण त्या प्रयत्नात पहिल्यांदा त्याने खुद्द आपलाच बुरखा फाडून घेतला. बरगड्या दिसणाऱ्या त्याच्या छातीवर 2 बिरुदं लटकत होती आणि एक नंगा फकीर असल्यामुळं ही बिरुदं त्याच्या मांसालाच चिकटलेली होती. एक होतं वेदनेचं आणि दुसरं होतं विश्वासाचं.
वेदना हा वर्तमानाचा स्वीकार होता, विश्वास हे भविष्याचं आश्वासन होतं. अखेरपर्यंत वेदना आणि विश्वास या दोन किनाऱ्यांमधनं या संत मानवाचा प्राणनाद वाहत गेला. त्याला तिसराही एक किनारा होता, शाश्वताचा, आणि ते तसलं शिशूचं हास्य. जो किनारा असला म्हणजे प्रेषितत्वाचं ओझं होत नाही, तेव्हाच तो नेत्यांचा नेता आणि जेत्यांचा जेता होतो. सामान्य माणसावर त्याचा असामान्य विश्वास असतो. सामान्यांमधली असामान्य साहस तो जागवतो. असतील त्या साधनांतून तो आपल्या युद्धनौका तयार करतो आणि मिळतील त्या माणसांतून त्याचे कप्तान आणि खलाशी तो घडवतो. तो समाजसखा होऊन येतो. मित्रभावाशिवाय दुसरी कोणतीही जादू त्याच्यापाशी नसते. म्हणून अज्ञान, समाजाशी लगट त्याच्या एवढा दुसरा कुणीही करू शकत नाही. समाजमातीच्या गर्भातून महान कल्पनेचं मूळ बाहेर पडायचं असतं, तेव्हा तिची वीण उसवण्याची शक्यता असते. अशा वेळी तिचं दायित्व करणारा तोच असतो. स्वरांच्या गोंधळातून गोंधळी लय पकडतो, तसे गर्दीच्या गोंधळातून त्याचेच आव्हान मंत्र उठत असतात. हा संत मानव मरगळलेल्या जीवनात वसंत फुलवत येतो. नेते आणि जेते हे त्याचीच कडूगोड फळं गोळा करणारे असतात. ते भरती ओहोटीचे स्वार असतात. त्याचं स्थान मात्र भरती ओहोटीच्या लाटातही दिशा दाखवणाऱ्या ध्रुवासारखं अचल असतं. म्हणून समाज त्याच्या पालख्या घेऊन शतकानुशतकं नाचत सुटतो आणि जगजेत्यांच्या जन्मतिथ्या मात्र शाळकरी मुलांकडून घोकमपट्ट्या करून पाठ करून घ्याव्या लागतात. तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रतिक्रिया असते, त्याला विशुद्ध क्रियेचा अर्थ समजतो. म्हणून त्याला धबधब्यापेक्षा मोठी श्रावणझडींची उंची दिसते. रोग्यात तो योगी पाहतो आणि अस्पृश्यात त्याला हरिजन दिसतो. जीवनाचे संदर्भ तोडून तो कृतींचे अर्थ लावत नाही, म्हणून तो गफारखानांच्या मुलांसाठी मांसाहाराची व्यवस्था करतो. हिंसक क्रांतिकारकांच्या धैर्याची तो पूजा बांधतो. प्रतिस्पर्ध्याशी वागताना त्याची मान ताठ पण माथा झुकलेला असतो. म्हणून त्याच्या उपवासाने त्याला प्रतिस्पर्ध्याच्या हृदयात वास मिळतो. त्याची विशुद्ध क्रिया जवळ नसली तर उपवासांचा उपहास होतो. अशा उपवासांचा बहुधा उपद्रवही होत असतो. त्याचा मंत्र जवळ नसला म्हणजे त्याच्या यंत्रावर विणलेली खादी वैफल्याची नग्नता झाकू शकत नाही आणि त्याच्याच तत्वाचं खटपट करून चाललेलं बौद्धिक हस्तमैथून समाधानाचा फक्त भास देतं. त्यानं निर्मिती होत नाही, विकृती मात्र निर्माण होते. पण खांद्यावर जेव्हा क्रूस असतो आणि जीवन निघालेलं असतं डोक्याला कफन बांधून, तेव्हा त्याच्या श्वासाश्वासात संकल्प असतात. त्याच्या विचारांच्या पायाशी सिद्धी लोळण घेतात आणि त्याच्या आचारांमधून क्रांतीचा जन्म होतो. आपलं काम संपलं म्हणजे आपल्या दैदिप्यमान मृत्यूने आसमंत उजळवून टाकून तो निघून जातो. तेव्हा त्याची बेचिराग झालेली राख देखील हसत असते. तिच्यातून उठतात कित्येक किंग आणि ड्यूक चेकही. ज्याला खांद्यावर क्रूस वागवता येतो त्याला सोबत 12 अनुयायी असले तरी त्याचं प्रेषितत्व घाबरत नाही. पण खांद्यावर क्रूस नसता कुणी 12 लाख बाजारबुंगी घेऊन निघाला तरी त्याचा फक्त महंत होतो. आणि महंत फक्त गादी चालवू शकतात, मन्वंतर घडवून आणू शकत नाही. नव्या युगाचा चेहरा कोणत्याही जुन्या साच्यात घडवला जाऊ शकत नाही. गांधी महात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही. भविष्यातील पिढ्यांना त्यासाठी क्वचित कॉम्प्युटरची गरज लागेल. पण काळाच्या भारी उमटलेली ही तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही.